नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. हे बघा, जर आपल्याला गोड खावंसं वाटलं तर घरामध्ये पीठ असतं, त्या पिठाचा वापर करून मस्त असे गुलाबजामुन मी आपणास करून दाखवणार आहे. मला असं घरला गोड खायसारखं वाटलं तर मी मस्त अशी आता हे गुलाबजामुन केलेली आहेत. तर आता ह्याची आपण रेसिपी पाहायला घेऊया, व्हिडिओ स्किप न करता. तर हे बघा, मस्त असं आपल्याला आता जे काय काय मी घेतलेलं आहे ते साहित्य तुम्हाला दाखवते. मिल्क पावडर घेतलेली आहे, नाचण्याचं पीठ घेतलेली आहे, साखर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि 3 वेलची फोडून घेतलेल्या आहेत. ह्याचा वापर करून मस्त असे गुलाबजामुन होतात मंडळी. आणि तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा, एक नंबर खायला लागतात. जर तुम्हाला गोड खायची इच्छा झाली तर अशा प्रकारे घरामध्ये जर नाचण्याचं बहुतेकांच्या पीठ असतं, मिल्क पावडर असते, तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा. तत्पूर्वी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जो साखरेचा पाक आहे तो करून घ्यायचा आहे. 1 वाटी साखर घालून मी 2.25 वाटी त्यामध्ये पाणी घालून घेतलं आहे. जितकं तुम्हाला गोडीने करायचं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे गोडी करू शकता. मला जेवढं गोडीला करायचं होतं त्याप्रमाणे मी यामध्ये पाण्याचा वापर केलेला आहे. आणि मग ह्यामध्ये वेलची घालून घ्यायची आहे. वेलचीमुळे काय होतं, अजून चांगली आपली गुलाबजामुनला छान अशी चव येते. आणि थोडासा आपला पाक चिकचिकीत झाल्यासारखा वाटला की आपण मग गॅस बंद करून आपल्याला व्यवस्थित असं आता पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून घेण्यासाठी आपल्याला पहिलं पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. त्यासाठी मी आता छोट्याशा चाळणीमध्ये मिल्क पावडर, नाचणीचं पीठ अशा प्रकारे चाळून घेतलं तर काय होतं मंडळी माहिती आहे, एक जीव चांगलं होऊन जातं. त्याच्यामुळे अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे. थोडं थोडं नाचणीचं पीठ घालून आता हे मी सर्व अशा प्रकारे चाळून घेते. आणि पीठ चाळत असताना त्यामध्ये आपल्याला जो बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि जे मीठ घेतलेलं आहे ते पण यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं. म्हणजे काय होतं माहिती आहे, सर्व ठिकाणी एकजीवसारखं होऊन जातं आणि सर्व पिठाला ते लागलं जातं. त्याच्यामुळे आपल्याला घालून घ्यायचं. आणि आपण गोडाचा पिठाचा वापर करून हे गुलाबजामुन करतो आहे ना, त्याच्यामुळे का होईना थोडासा मिठाचा वापर हा करायला पाहिजे. आणि गुलाबजामुनला जरा आपल्याला स्पंजीपणा थोडासा आला पाहिजे, म्हणून बेकिंग सोड्याचा वापर आपल्याला थोडासा करायला पाहिजे. आणि जास्त असं करायचं नाही, थोडा का होईना थोडंसं करायचं. आणि आता आपल्याला हे सर्व पीठ एकजीव करून झाल्याच्या नंतर मंडळी आपल्याला थोडंसं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही दूध घालून मळून घेतलात तरी तुम्हाला चालेल आणि पाणी घालून मळलात तरी चालेल. आणि व्यवस्थित असं मळून घेतल्याच्या नंतर आपल्याला मग तुपाचा हात लावून पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. तर आता हे मी थोडं पाणी घालून मळून घेते. आणि मंडळी आपल्याला पातळ असा गोळा करायचा नाही आहे, घट्ट गोळा करायचा आहे. घट्ट गोळा केल्यामुळे काय माहिती आहे, व्यवस्थित आपले गुलाबजामुन होतात. तर आता हा मी थोडासा घट्टच असा गोळा करून घेते. आणि मग थोडा वेळ आपल्याला हे तुपाचा हात लावून आपल्याला मळून व्यवस्थित गोळा 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे. जेणेकरून आपल्याला तेल वगैरे काढून तेल तापत ठेवेपर्यंत व्यवस्थित आपलं पीठ असं रेस्ट होऊन जातं. आणि पीठ रेस्ट झाल्याच्या नंतर आपल्याला तुम्हाला लगेच करायचे असेल तर तुम्ही लगेच पण करू शकता. तसं काय एवढं हे प्रॉब्लेम होत नाही, अडचण येत नाही आपल्याला. त्याच्यामुळे हे बघा, आता हे पीठ व्यवस्थित मी थोडा वेळ रेस्ट करण्यासाठी ठेवून पुन्हा एकदा मळून घेऊन आपल्याला मस्तपैकी तुपाचा हात लावून तुम्हाला छोटे मोठे किंवा लांबट असे जरी गोळे करायचे असतील ना तर गोळे करून द्यायचं. मंडळी हे गुलाबजामुनसारखी चव छान अशी येते. त्याच्यामुळे तुम्ही एकदा नाचण्याच्या पिठाचा वापर करून गुलाबजामुन करून बघा. तुम्हाला अजून चांगली चव असेल तर ह्यामध्ये तुम्ही नाचण्याचं पीठ आणि खवा ह्याचा वापर पण तुम्ही करू शकता. आणि तुम्हाला एखाद्या डायबिटीज पेशंटसाठी जर गुलाबजामुन करायचे असतील तर तुम्ही गुळाच्या पाकामध्ये मुरत ठेवून नाचण्याच्या पिठाचा वापर करून अशा प्रकारे तुम्ही गुलाबजामुन केले तरी मंडळी चालतील. मी प्रत्येक प्रकारे तुम्हाला सांगते, म्हणजे प्रत्येकाला खाण्याची आवड असते, डायबिटीज असो किंवा आणखीन कोणता पेशंट असो. आता अशा प्रकारे बघा, मी छोटे मोठे गोळे करून घेतलेले आहेत. आणि आपल्याला आता हे तळून घ्यायचे. आणि राहिलेलं जे पीठ आहे ना त्याचं पण पीठ मळून आपल्याला गोळे करून घ्यायचे. आता हे तेल तापून घेतलं. तेल तापून घेतल्याच्यानंतर बारीक गॅस करून आपल्याला 10 मिनटं बरोबर आपल्याला हे तळून घ्यायचे. तुम्ही म्हणणार 10 मिनटं का एवढा वेळ लागतो, तर मंडळी तुम्ही फास्ट गॅस करून मळलात म्हणजे तळलात तर काय होतं माहिती आहे, वरून तुमचे भाजले जाणार आणि आतून सगळे कच्चे राहणार. त्याच्यामुळे काय माहिती आहे, व्यवस्थित मंद गॅसवरती. आणि नाचण्याचं पीठ काळपट असल्यामुळे काय होतं, भाजलेले कळणार नाही. मग घड्याळामध्ये टायमिंग बघून तुम्ही 10 मिनटं पूर्ण बारीक गॅस करून अलटीपलटी करून व्यवस्थित असे गुलाबजामुन तळून घ्यायचे. मगच छान तुमचे गुलाबजामुन तळले जातात
आणि गुलाबजामुनीला ह्या छान अशी चव येते. एकदा तर तुम्ही करून बघा आणि नंतर मला कमेंट्स करून सांगा की हे गुलाबजामुन कसे झाले. मला तर खूप आवडलेले आहे. जर गोड खायची इच्छा झाली तर हा प्रकार किंवा ह्या प्रकारे केलेलं एक नंबर मस्त असं हे उदाहरण आहे नाचण्याच्या पिठाचे गुलाबजामुन. वेगवेगळ्या प्रकारे मंडळी गुलाबजामुन केले जातात, पण तुम्हाला डायबिटीज पेशंटला द्यायचे असतील ना तर अशा प्रकारे करून, आता हे बघा मी काढून घेतले, म्हणजे अशा प्रकारे करून गुळाच्या पाकामध्ये जर तुम्ही मुरत ठेवलात ना तरी त्यांना तुम्ही हे गुलाबजामुन देऊ शकता खायला. तर आता हे मी व्यवस्थित तळून घेतले सर्व आणि आता आपल्याला हे साखरेचा पाक पण थोडासा गरमच असावा आणि त्यामध्ये घालून घ्यायचे. आणि आता हे मी साखरेच्या पाकामध्ये बघा व्यवस्थित असे मुरत ठेवलेले आणि मंडळी सकाळी केले ना तर संध्याकाळपर्यंत ते मुरतात. आपले जे नॉर्मल आपण बाजारी पीठ घेतो तर ते लगेच थोडा वेळात मुरले जातात, पण ह्याला थोडा मुरायला वेळ लागतो. पण मंडळी छान असे गुलाबजामुन होतात. तर मी तुम्हाला असं तोडून दाखवते. आता हे मी सकाळी गुलाबजामुन केलेले आहेत, संध्याकाळी मी तुम्हाला तोडून दाखवते आणि दुसऱ्या दिवशी अजून छान असे मुरले जातात. जेणेकरून आपण त्यामध्ये बेकिंग सोड्याचा वापर करतो ना त्याच्यामुळे ते व्यवस्थित असे अजून चांगले फुलून येतात आणि चवीला तर एक नंबरच लागतात. नक्की अशा प्रकारे करा. खूप छान झालेले आहेत मंडळी. मला तर आवडलेले आहेत, आपल्याला पण आवडतील. आपण पण, तुम्हाला कोणता सणसूद असेल आणि तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला बाजारात जर जावं वाटलं नाही तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता मस्तपैकी. हे बघा मंडळी छान असे मी आपणास नाचण्याच्या पिठाचा वापर करून गुलाबजामुन करून दाखवलेले आहेत. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा आणि स्वस्त राहा. आपण माझे व्हिडिओ पाहता त्याबद्दल मनापासून धन्यवाद.